नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हालाही शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर या 9 उपायांपैकी एक उपाय करून तो तुम्हाला हवे असलेले वरदान देईल. तर शनिवारी तुम्ही कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया. परंतु त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्ही आमचे नवनवीन व्हिडिओ दररोज पाहू शकाल. आज शनिवार हा शनिदेवाच्या पूजेचा दिवस आहे. असे मानले जाते की शनिदेव प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ भोगतात. तुम्ही ऐकले असेल की जर शनिदेव एखाद्यावर रागावले तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणूनच लोक शनिदेवाला खूप घाबरतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी विविध मार्ग शोधतात. तथापि जर शनिदेव खरोखरच एखाद्यावर प्रसन्न असतील तर त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील 7.5 आणि धैया त्यांच्या यशात अडथळा आणतात. म्हणून आज आपण काही उपाय सांगणार आहोत जे शनिदेवांना प्रसन्न करतील आणि इच्छित परिणाम देतील. हे उपाय फक्त शनिवारीच करावेत. दर शनिवारी काळ्या तिळात पीठ आणि साखर मिसळा आणि मुंग्यांना खायला द्या. जर एखाद्याला शनिदेवांचा आशीर्वाद मिळत नसेल तर काळ्या घोड्याच्या खुरापासून किंवा बोटीच्या खेळापासून अंगठी बनवा आणि शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या मधल्या बोटावर घाला. जर तुम्हाला हवे असेल तर त्याचे मोक्ष मिळवण्यासाठी त्याच्या नावाचा 108 वेळा जाप करा. ही नावे आहेत कोडास, पिंगल, बब्रू, कृष्ण, रुद्रांतक, यम, सौरी, शनिश्चर, मंड, पिपलाक्षे. आजच दान करा. काळे तीळ, काळे कापड, ब्लँकेट, लोखंडी भांडी आणि काळे हरभरे दान करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि तुम्हाला इच्छित फळे मिळतील. माकडे हे हनुमानाचे एक रूप आहेत, म्हणून त्यांना हरभरा आणि हरभरा खाऊ घाला. शनिवारी हनुमान चालीसा पाठ करा. हनुमानाची पूजा केल्याने शनिदोषाच्या प्रभावापासून संरक्षण होते. या दिवशी शनिदेवाची पूजा करा आणि त्यांना निळे फुले अर्पण करा. तसेच रुद्राक्ष माळेने 108 वेळा ओम शम शनिश्चराय नमः हा शनिमंत्र पठण करा. शनिदेवाची सावली दूर करण्यासाठी दर शनिवारी हे करा. सकाळी लवकर स्नान केल्यानंतर एका भांड्यात मोहरीचे तेल घाला आणि त्यात तुमचा चेहरा पहा. नंतर हे तेल एखाद्या गरीबाला दान करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य बदलेल आणि अडथळे दूर होतील. जर तुम्हाला हवे असेल तर तुमच्या सोयीनुसार स्नान करा आणि पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. त्यानंतर त्याच पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला. मंदिरातील पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा. तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ घाला. नंतर हे पाणी शिवलिंगाला अर्पण करा. असे केल्याने व्यक्ती सर्व आजारांपासून मुक्त होईल आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने आर्थिक अडचणी दूर होतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. अशा जीवनाशी संबंधित समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.